तर नमस्कार मंडळी. आज आम्ही थोडं कामानिमित्त बाहेर आलेलो आहे. ऋषी रील्स बघते आहे. ऋषी, तर तुम्ही बघू शकता. काय बघू शकता? ऋषी चिडलेली जरा आणि नाराज पण झालेली. तर चला आम्ही आता कॉफी प्यायला जातो जरा थोडीशी. काय आहे? आटी चोकी. तू नाटक नको करू. आता अफीम सारखं दिसलेलं मला वाटलं अफीमचं दिसतंय ते करतात ना तिकडे शेती आणि त्याचं काय करायचं. ओके, तुला कसं काय माहिती आहे? हो ना. हे आता त्याच्यातून पाणी पडलं मग. ओके, आणि बाकीचं फेकून द्यायचं. अच्छा, ठीक आहे. चला मॅडम. ओ मॅडम, ओ मॅडम, चला. रोजच चिडली पाहिजे मी, म्हणजे मला अशी ट्रीटमेंट मिळेल. चला या कॉफी प्यायला. दरवाजा वगैरे उघड नाही. रडवलंय मला, रडवलंय. बघू शकतात तुम्ही माझी. तुम्ही बघू. तिने मला आज खूप चिडचिड करायला लावलेली आहे. खूप संताप करवलाय आणि मग आता काय करायला पाहिजे म्हणून मला कॉफी प्यायला घेऊन आले. पहिले मला खूप चांगल्या ठिकाणी कॉफी प्यायला घेऊन गेला होता, मी नाही म्हटली. मग रस्त्यावरती कॉफी प्यायला घेऊन आले. खुद के हाथ से खुद के पैर पे कुल्हाड़ी मार ली मैंने. अच्छे जगह पे कॉफी पिलाने लेके गया था, तिथे नाही म्हटली तर इथे घेऊन आला. ह्या मुलांनी मला लालूच दाखवलं की इथे कॉफी चांगली मिळते आणि स्वतः चहा घेतला. ह्याला तुला स्वतःला चहा प्यायचं होतं ते सांग ना. चांगल्या ठिकाणी घेऊन गेला होता मला कॉफी प्यायला, तिथून इथे घेऊन आला आणि इथे मनवलं मला. तिथे मी म्हटली नाही प्यायची तर लगेच निघून आला. इथे मनवलं का बरं? इकडे बघ, का मनवलं चहा प्यायला, कॉफी प्यायला? त्याला स्वतःला चहा प्यायचं होतं म्हणून. आणि मग मला हे पण घेऊन दिलं. कॉफी तर आली आहे, कशी पिते बघा. आणि हा माझा चहा. रडवून काहीतरी तर पाहिजे ना माणसाला. मग घेऊन गेला होता कॅफेत, पण याला स्वतःला इथलं चहा प्यायचं होतं म्हणून तिथे मी नाही म्हटली तरी एका मिनिटात निघाला. इथे मी 10 वेळापासून म्हणतो मला नाही प्यायची, मला नाही प्यायची, मला नाही प्यायची. इथून नाही निघालो. नाही पीच करून. प्रकारे आमची चहा आणि कॉफी पिऊन झालेली आहे. पण मी चहाचे डाग पडले राव माझ्या याच्यावर. चहाचे की कॉफीचे? काय कॉफीचे असतील तर नाही निघणार, चहाचे तर एक वेळ असतील, निघतील. निघू शकता. कॉफीचे काय माहिती निघतील नाही निघत. तर आता एक काम आहे थोडंसं, तेवढं करायला पुढे चाललोय. तर आता आम्ही निघालोय. जाता राहता रोडचे खूपच सारे कामं चालू आहेत, खूप म्हणजे खूप. आणि काय करताय माहिती का, रोड खोदून ठेवताय आणि खोदल्यानंतरून ते बुजवणार कोण? आम्ही. हा म्हणजे तिथे काहीतरी नाशिक मध्ये वेगळा काय ट्रेंड माहिती? ट्रेंड चालू आहे. नाही, ट्रेंड नाही. नाशिकला नजर लागलीये, नजरच 100% नजर लागलीये. कारण नाशिकमध्ये असं पहिले कधीच नव्हतं होत. झाडं काय तोडताय, रस्ते तोडताय, बिल्डिंगी तोडताय, सगळं जुनं काम सगळं त्यांना बरबाद करायला लागलेली. काय त्यांना करताय आता आठवण येते की ड्रेनेज बसवायचे, आता? काय नवीन हे केलेलं आहे की रस्ते खोदताय. आम्हाला इतके दिवस काय वाटत होतं की रस्ते खोदताय, रस्ते चालताय म्हणजे रस्ते बनणार, नाही ते रस्ता खोदताय. रिनोव्हेट करताय. म्हणजे आम्हाला काय वाटलं की सिमेंटचे रोड बनवताय ते रस्ता रिनोव्हेट करताय असं वाटलं. पण इथे उलटच काम निघालं. इथे ड्रेनेज लाईन टाकताय. म्हणून रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पण परत बनवत नाहीये, परत त्याला नीट करत नाहीयेत. डायरेक्ट धुरंदर चालू आहे नाशिक मध्ये, नुसता धूर. जिथं बघावं तिथे धूळच धूळ. नाही, सॉरी, धुरंदर नाही, धुळंदर चालू आहे, धुळंदर. सिरियस गोष्ट आहे ही. असं नाही वागलं पाहिजे. म्हणजे इतके दिवस आम्हाला काय वाटत होतं की यार हे ना हे करतायत, डेव्हलपमेंट करतायत, पण हे डेव्हलपमेंट नाही करत आहे, फक्त रस्ते खराब करताय.
ते रस्ते परत बनवत नाहीये, नुसते फोडून ठेवले. बरेच रोड तर असेच सोडून दिले. आणि ते झाडांचं तर काय लावलंय, कुठले पण झाडं कापत सुटलेले, त्याचं तर काय, त्याबद्दल तर बोलण्यातच पॉइंट नाही. मतमतांतर आहे या झाडांच्या याच्यात पण. काही लोकांना वाटतं त्या झाडांमुळे ऍक्सिडेंट होत आहे, हे होतंय ते होतंय. अरे भाई सगळं मान्य आहे, ऍक्सिडेंट होत आहे मान्य आहे, पण लोकांना कोणी पिऊन गाड्या चालवायला लावल्यात? जेवढे पण ऍक्सिडेंट झालेले आहेत सगळे ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केस मधले. ते नाही सांगणार लोकांना की ड्रिंक केलेली आणि जर होती. झाडांमुळे ऍक्सिडेंट होत आहे, इतके पण काय मध्ये नाही येत ते झाडं, इतके पण असे खूप रस्त्यात आहे एकदम मध्यभागी आणि मग कापलेच पाहिजे असं काही नाहीये. जर झाडांमुळे होत आहे ऍक्सिडेंट तर तुम्ही त्या झाडांना ते ग्लोईंग पट्टी लावू शकता जी रात्रीच्या टायमाला चमकते. हो. तर ऑप्शन भरपूर असतात, पण ते ऑप्शन त्यांना ते नको आहेत, तर त्यांना आणि झाडं तोडणं हे ऑप्शन महत्वाचं आहे. अजून एक जेव्हा हे करत असतील महानगरपालिका आहे, असं तर नाही ना की ग्रामपंचायतीचं लहान गाव आहे मग काही पण स्ट्रक्चर उभं केलं, काही पण हे केलं. नगर रचना जेव्हा होती तेव्हा तिथं तर त्यांना दिसलं असेल ना की बाबा हे मोठं झाड आहे, झाडे बरोबर, हे इथं रोड नाही बनला पाहिजे, ह्याच्या दुसरीकडून बनला पाहिजे किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणाहून बनलं पाहिजे, तर ते नाही. बरं ज्या ठिकाणी ते झाड आहेत त्या ठिकाणी असंख्य प्रमाणात लाईट आहे. असं काहीच नाहीये की तिथे लाईट नाही आहे, तिथे असं कधीच नाही. लाईट जरी गेली ना तरी तिथे जाणार नाही, कारण नाशिकचा प्रीमियम एरिया आहे तो, खूप मोठा प्रीमियम एरिया आहे. गंगापूर रोड काय साधी सुधी जागेवरती झाड नाहीये, ते खूप ठिकाणी तिथे इतकी धावपळ आणि इतके लोक असतात की तिथे ऍक्सिडेंट होणं पण शक्य नाही, आणि तिथे त्या झाडांचं काही म्हणजे झाडांवरून काय प्रॉब्लेम होणं शक्य नाही. तू सांग, तुला काय वाटतं? बरोबर आहे ना, तिथे लाईट जाऊ शकते, ती झाड कधी नाही दिसत, जेव्हा लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे. हा, आणि बरं छोटं मोठं झाड नाहीये ना, त्याला म्हणतात ते अव्यढव्य मोठं झाड आहे ते, ज्याच्यात 4 गाड्या बसतील. आम्ही चाललोय डिकॅथलॉनला. आता आमचे जे काम करायचे होते ते झालेले. काय घ्यायचंय ह्याच्यावरून काय कळणार आहे का कोणाला? बॅडमिंटन. तुम्हाला कळलं काय? काय टेनिस किंवा बॅडमिंटन, मग असंच खेळतात. असं खेळतात रे, असं कोण खेळतं? असं उलटा शॉट मारतात ना काही लोक. ठीक आहे, आम्हाला टेनिस घ्यायचंय. टेनिस नाही, बॅडमिंटन. हा सॉरी, बॅडमिंटन घ्यायचंय आम्हाला. तर गाडी पळवली जात आहे इथे. सिग्नल. हा, तर आम्हाला बॅडमिंटन घ्यायचंय. सो आम्ही चाललोय आता डिकॅथलॉनला. आम्हाला जे पण काम होतं ते आता आम्ही आमचं काम कम्प्लीट करून आलोय. आणि ऑफिसला गेलो, ऑफिसला लाईटच नव्हती. सॅटर्डेला जेव्हा पण आम्हाला सॅटर्डेलाच होते इच्छा काम करायची, आणि सॅटर्डेला लाईटच नसते. माइंडला माहिती आहे ना की सॅटर्डेला लाईट नसते, म्हणून सॅटर्डेलाच इच्छा होते काम करायची. सही बात आहे, ये बाकी सही बात आहे. गेम करतो आमचा माइंड आमच्या सोबत. चलो भेटूया डिकॅथलॉनला. तर तुम्ही ट्रॅफिकही बघू शकता, आणि इकडं ऋषी याला दाखव बरं, लेफ्ट साईडला कामही बघू शकता. एक साईड आणि जे आम्ही मगाशी म्हणत होतो की पाईपलाईनचं काम आहे, तर हे जे पाईप्स आहेत हे त्याचेच आहेत. पाईपलाईनचं काम आहे हे, म्हणजे ते तेवढं खोदतात ते आणि तसंच ठेवतात. हा, हे असं खोदता, आणि फक्त ही जी साईडची माती आहे, ही साईडची माती, ही माती त्याच्यात टाकून देतील बस. त्याच्या उपर ते काहीच करत नाही, फक्त माती टाकून देतील आणि झालं त्यांचं काम. हो. त्यांना असं नाही की ते नीट करतील. आता एवढं खोदलंय तर वरती व्यवस्थित सिमेंटचा सोड, साधा आपला कॉन्क्रीटचा तरी हे नीट करतील? अजिबात नाही. हा, आता हे इथलं काम झालेलं आहे, पण याला नीट नाही केलं त्यांनी. हे बघ, इथलं पूर्ण काम झालेलं आहे, दिसतंय? फक्त ती माती त्याच्यावर ढकलून दिली आणि झालं, संपला त्यांचा विषय. थोडं पुढे जाऊन हे बघा, इथलं काम कम्प्लीट झालंय, दिसतंय? फक्त माती ढकलून दिली आणि वरतून दाबून दिली बस. आणि हा रोड पूर्ण असा खराब, एक साईडचा जेवढा खणलेला आहे तेवढा खराब, आणि एका साईडला चांगला आहे. हे असं काम करतात. बऱ्यापैकी धूळ म्हणा, माती म्हणा, खूप धूळ माती. तर तुम्ही बघू शकता या साईडला पण पुलाच्या बाजूला कामं चालू आहेत बरेच दिवसांचे, आणि
ते पण पूर्ण होतातच आहे. झाल्यानंतर खूप भारी काम होणार आहे, तो विषयच नाही आहे. पण सीन काय आहे, मेन सीन काय आहे की तुम्ही हे काम खूप आधीपासून चालू करायला पाहिजे होते, बरोबर आहे का नाही? बरोबर. हे काम ॲटलिस्ट आहे ना 1-1.5 वर्ष आधीपासून चालू व्हायला पाहिजे होते. 10 महिन्यात किंवा पुढच्या येणाऱ्या 12-15 महिन्यामध्ये कसं काय तुम्ही अख्खं नाशिक खोदून ठेवलंय? हे काय बरोबर नाही. हा ठीक आहे भाई, तुम्ही जर थोडे 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 करत जर कामं करत असतात तर विषय वेगळा आहे. अरे बापरे, आता इथूनही नाही, फुल फिरून जायचं आहे. याच्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास आहे, बाकी काही नाही. जे आता मला सांग, इथून जायचं होतं जवळपास मला 1-1.5 किलोमीटर असं फिरून मग जावं लागणार आहे. बरोबर. ठीक आहे, चलो भेटू डिकॅथलॉनला. फिर से एक बार हम काम देख रहे हैं नाशिक का. पुढे पुलाचे काम चालू आहे, वाहने सावकाश चालू आहे. येस. आणि ही नाशिकची गर्दी खूप गर्दी व्हायला लागली यार. अतिच म्हणजे नाशिककरांना गर्दीची एवढी सवयच नव्हती, म्हणून त्रास व्हायला लागलाय. हो, नाशिक म्हटलं की कुठेही जा 15 ते 20 मिनिटात माणूस टच पोचतो. हा, या टोकापासून त्या टोकापर्यंत. आता या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला वाव, किती सुंदर गोल्डन लाईट आलाय. यस, काळा दिसतोय. अरे मग तू हे तोंडावरून काढ ना, मग तुझ्या तोंडावर हे बघ. येस. किती सुंदर. डिकॅथलॉन पर्यंत पोहोचलोय बऱ्यापैकी जवळ डिकॅथलॉनच्या. येस, पोहोचलोच आहे म्हणजे असं ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. ऑलमोस्ट काय समोरच आहे. हे बघा, बापरे, गर्दी बाय. आज सॅटरडे ना, म्हणून गर्दी. खूप गर्दी आहे, पण ठीक आहे, काय एवढं टेन्शन नाही. काय करू, झोप येते मला, उन्हाची खूप झोप येते. ऊन लागलं ना की मला झोप यायला लागते. आणि त्या मुलांनी मला रडवलेलं आहे, आणि मी किती थोडीशी जरी रडली तरी मला झोप येते. माझे डोळे खूप सुजून जातात. मी सेन्सिटिव्ह आहे, मी जरा रडते. तर हे आहे नाशिकचं डिकॅथलॉन, जे इथे समोर जैन मंदिर आहे. जैन मंदिराच्या एक्झॅक्टली समोर आहे. इथे मस्त प्ले, बहुतेक आहे ना एक कोचिंग आहे ऋषी माल. आम्ही फुल हेच घेऊन टाकू, कारण सध्या तरी बिगिनियर आहे आपण, खूप ॲडव्हान्सला जायची गरज नाही आहे. एक घेऊन टाक. कारण हे सारखे सारखे तुटतात. हे जे असतात ना, हे ह्यांचं जे हे आहे ना, हे तुटून जातं सारखं सारखं, त्याच्यामुळे हे एवढं लागेलच. आणि ते फरवालं जरी घेतलं ना, फरवाल्याने हात दुखतात खूप, आणि बिगिनियर फ्रेंडली नसतात ते फरवाले. तर आता आम्ही एक हे घेतलेले आहे, आणि आम्हाला बॅडमिंटन काय जी पाहिजे होती ती भेटली नाही, तर आम्ही दुसरीकडून बघतो, किंवा दुसऱ्या डिकॅथलॉन किंवा ऑनलाईन ऑर्डर करू. येस, उदूला स्विमिंगचे कॉस्ट्युम पण घ्यायचे. घ्या, उदूला स्विमिंग येत नाही. भरपूर काय 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 डिकॅथलॉनला आम्ही खूपच दिवसांनी आलेलो आहे, त्यामुळे आम्हाला माहितीच नव्हतं की एवढं वाढलं. पहिले थोडं कमी होतं, हां, खूप वाढलं. सगळ्यात मेन गोष्ट इथे खेळण्याचं ऑप्शन लाईव्ह केलेले, की खेळून बघा मग घ्या. येस, तिकडे दाखव, इथे. त्याच्यानंतर इकडे पण बॅट बॉल खेळत होते इथे. बऱ्याचशा गोष्टी. तर ही ऋषी खेळता येत नाहीये, तरी खेळती. 2 जण पाहिजे ॲक्च्युली, पण मला काही खेळता येणार नाही आता लगेच. तो चलो. तर ऋषी आता टी शर्ट्स वगैरे बघते. जिमला तर जायचं नाही,
एक्सरसाइज करायची नाही. घरात माझ्याकडे 10 टी शर्ट पडलेले आहे, तरी पण मी नवीन घ्यायचं तरी म्हणजे माझी इच्छा होईल जिमला येस, जायची. बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कमी इथे दाखव. स्टार्टिंग फ्रॉम 199. आणि कॉटन, कपडा क्वालिटी चांगली आहे. हो कॉटनमध्ये मिळतात बऱ्यापैकी. नको मला. मूड बदलला बाईंचा. नाही, मी काहीतरी चांगलं घेईल, छान शॉर्ट्स वगैरे असं काहीतरी छान घेते. आहे बरेच जे ऑप्शन. नाही आहे ते घेते ना, जे आहे ते परत परत कशाला गोळा करू. ओके, तू म्हणशील तसं. डिकॅथलॉनचा हा कोड पण आहे. नो शॉपिंग कार्ड्स अलाउड हिअर. इथे पहिले नव्हतं. हो, आता यांनी चालू आता केलं. यांनी नवीन चालू केलं. प्लस इथे मिनी जिम पण आहे, तुम्ही करून बघू शकता. तुम्ही सॉरी. हे चालून बघू शकता, हे करून बघू शकता चालू. त्यालाच येते पण तुम्ही करून बघू शकता. हां, पहिले टेस्ट घेऊ. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, असा विषय. बस 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 बस, समजलं समजलं हो. येस, किती किलोचं आहे? 1 kg. 1 किलोचं आहे. चल पुढे आपल्याला स्विमिंग कॉस्ट्यूम घ्यायची आहे. मी तिकडे जाऊ. पायाला बांधायला म्हणजे तू इथे तिथे पळणार नाही. नको. तर इथे स्विमिंगचे सेक्शन आहे. ते मी हे खेळू का ऋषी? नाही, थांब. पडशील, नाही, पडशील. हां, मला खेळायचं. पडू नका तू. पडला ना direct तोंडावर पडशील. मला पण करून बघायचं. करून तर बघू दे ना. हळू हळू हळू. धर. जशी पडतंय त्याच्यावरून कंट्रोल नाही राहते. पहिलेच कसं वाटतंय माझे गुडघे तुला? नीट नाहीये. आता अजून किस्सा पहिलेच होऊन माझे- जाईल. बापरे, हे बघ. हे बघ, नॅचरल पिंक ब्लश. गरमीनी गरमी झाली की इथे फुल लाल लाल होऊन जातं मला. यस, तर हे बघा बऱ्याचशा गोष्टी बघतो आता काय घ्यायचं काय नाही. तू ही पॅन्ट घेतो का? वाह, नको ग नको. आता उदू हे ट्राय करतोय. कसा दिसतोय मधमाशी सारखा. बघू दे, फुल मधमाशी दिसतोय. आणि ह्याला तर काहीच दिसत नसेल. त्यांनी त्याचा चष्मा काढून ठेवला की त्याला काहीच दिसत नाही. येस, चला आपला चष्मा लावा म्हणजे 4K दिसेल. यस, पाण्यात कसं करशील रे उदू? पाण्यात काय नाही, तिथे ॲडजस्ट होऊन जाईल. चष्मा लावून करायचा का स्विमिंग? हो बाबो. उदूची स्विमिंग करण्याची तयारी. येत तर नाही पण घ्यायचं सगळे. बघू दे. ऋषी हवेचा आनंद घेताना काय वाटतंय ऋषी? तर अशा प्रकारे बिलिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो रिटर्नसाठी. वेलकम. चलो. कसलं गार वाटतंय यार. भारी ना. हवा हवा. हा पाय, हा इथे कॅफे आहे काहीतरी, बेस्ट कॅम्प कॅफे. भारी म्हणजे बस आहे आणि बस लुक पाय ना कसला सेक्सी येतोय वरती त्याचा. त्याला बसायला जागा आहे, वरती चढून जायला जागा आहे. डबल डेकर सारखं. येस, हे पाय ना कसला भारी दिसतोय. हा, भारी ना. भारी. चलो. आता आम्हाला डिकॅथलॉनला हे काहीतरी नवीन दिसलंय. फ्रूट अँड नट बार. म्हणजे भरपूर ऑप्शन होते पण मला फ्रूट अँड नट आवडतं. सो प्रोटीन बार बघू. कसं आहे खाऊ? गरम आहे. आता ते गरमच असणार आहे ना. पण गरम कसं काय असेल म्हणजे गरमीनी वरतून पत्र आहे ना, तर गरमीनी बापरे खूप गरम झालं पण कसं आहे टेस्टला? ठीक आहे. इतकं पण भारी नाही आणि इतकं पण खराब नाही. अंजीरची चव लागते. अंजीरच आहे त्याच्यात. ओके. अंजीर आहे आणि फ्रूट अँड नटमध्ये बेसिकली हे जास्त असतात, क्रॅनबेरी.
चांगले आहे, वाईट नाही, पण ह्याच्यापेक्षा योगा बार खूप भारी आहे. नाही, प्रोटीन मॅक्स बार. त्याच्यावर बघू किती ग्रॅम प्रोटीन वगैरे आहे. तर हे विगन आहे, विगन ऑप्शन आहे हे. आणि विगनच्या हिशोबाने टेस्ट जबरदस्त आहे. तर अशा प्रकारे आम्ही घरी आलो होतो. भूक लागली म्हणून घरी आलो. ऍक्च्युअली जायचं दुसरीकडे होतं. प्रोटीन बार खाऊन अजून भूक लागली मला. आज काय तर करायला लागली माझी. खरंच मध्ये आपण काय खाल्लं होतं सकाळी? हे पण ऋषी आपण काय खाल्लं होतं सकाळी? उत्तप्पा. हा, मग भूक लागली आम्हाला. आता काहीतरी खायला आलो आम्ही. आणि तुला कसं तरी पण होतोय, सिकनेस येतोय, म्हणजे काहीतरी होतंय, कळत नाही त्याला. लो शुगर झाली की शुगर स्पाइक झालंय, काय झालंय, पण भूक लागली एवढंच कळतंय. तर आता आम्ही परत उत्तप्पा खातोय. असं झालंय. हां, काजू पण खातो. मी त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकली, खूप 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 सारी. चलो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तप्पा असतात, तसं माझा कोथिंबीरीचा उत्तप्पा. तर आता आम्ही आलेलो आहे बाळ बघायला. यस, दीदीच्या इथे. दीदीचे म्हणजे आमच्या इथे वरती जी दीदी राहते तिचं बाळ आहे. आणि ते आलेले आहेत. तर आम्ही तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो. देखो ये हे डेकोरेशन. येस. आम्ही बाळ चला बाळ बघून मग भेटूया. आजची आजी आणि हे मामा कामाला लावलाय. एवढे सगळे लोक आले बाळाला बघायला, खूप सारे. एवढे सगळे लोक जमा झालेले, पुष्कर, जो आमच्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी झालेला आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत परत हनुमान मंदिरामध्ये. आज शनिवार असल्यामुळे आम्ही दर शनिवारी मंदिरात जातो. त्यामुळे आज पण आम्ही हनुमान मंदिरात निघालेलो आहे. आणि घराच्या आजूबाजूला पण आहे, पण मला ज्या मंदिरात जाऊन शांतता वाटते मी त्याच मंदिरात जाते. म्हणजे मला तिकडे सिटी सेंटरच्या जवळ एक मंदिर आहे, मला तिथे आवडतं जायला, तर मी तिथे जाते. मग आता आम्ही तिथे जायला निघालेलो आहे. आम्ही येताच जाणार होतो, पण उदूला इतकी भूक लागली होती आणि हातपाय थरथर करायला लागले होते. त्याला काहीच सुचतच नव्हतं, एकदम चक्कर आल्यासारखं घाम सुटत होता त्याला. नेमकी काय झालं होतं काहीच समजत नव्हतं, की तिखट खाल्ल्याने बरं वाटेल की गोड खाल्ल्याने बरं वाटेल. मग पटकन घरी आलो. प्रोटीन बार खाल्ला. प्रोटीन बार खाल्ल्यावरती त्याला एकदम भूक लागली. प्रोटीनच चाललं गेलं जसं वाटतं. तर ऋषी आता नारळ वगैरे घेतली. हेच ते मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आता माझी पूजा करून झालेली आहे आणि उदू पूजा करतोय, म्हणजे मंत्र म्हणतोय. आणि ह्या मंदिरात येऊन इतकं छान वाटतं. इथे कुठेही काहीही धक्काबुक्की करत नाही. आरामात सगळ्यांना जितका वेळ थांबायचं तितक्या वेळ तुम्ही थांबून व्यवस्थित तिथे दर्शन घेऊ शकतात. अशी धक्काबुक्की करत नाही, निघा करत नाही. लाईन आहे, तुम्ही बघू शकता, थांबा दाखवतो. ती पण आहे, लाईन पण आहे, पण इथे कुठेही धक्काबुक्की होणार नाही, काहीच होणार नाही. खूप छान शांततेने तुम्हाला पूजा करू देतात. आणि इकडे बाहेर असा परिसर पण आहे, त्याच्यामुळे पण तुम्हाला वेटिंग म्हणजे असं बसून व्यवस्थित छान तुम्ही पूजा करू शकता. शांत वाटतं. मेन रोडवर आहे, पण तरी शांत वाटतं इथे आल्यावरती. तर आता आम्ही टू व्हीलरवर आहे, गाडी चालू. लाईट गेली. काकांनी बंद केलं वाटतं. काय माहिती खरंच लाईट गेली नाही, काकांनी बंद केलं होतं. तर आम्ही आता आलेलो आहे ह्याच्यावरून मंदिरातून. आणि आता आम्हाला बॅडमिंटन खेळायची इच्छा झाली, तर आम्ही बॅडमिंटन शोधायला निघालो आहे की आम्हाला बॅडमिंटन कुठे मिळेल किंवा चेस तरी घ्यायचा आहे. काहीतरी घ्यायचं आहे. उदूला चेस येत नाही, उदूला बॅडमिंटन पण येत नाही. का बॅडमिंटन येतं? मग येतं, पण चेस येत नाही. मग आता उदूला शिकायचे सगळे गेम. तर थोडा आम्ही विचार केला आहे प्रोडक्टिव्ह होण्याचा. बघू किती दिवस प्रोडक्टिव्हपणा करतो, पण घेऊन तर येतो ॲटलिस्ट. तर अशा प्रकारे आम्ही चेस घेतलेला आहे. पहिले आम्ही ज्युनियरचा चेस घेतला होता. आता कवड्या एवढ्या होत्या, डायरेक्ट एवढ्या 1 पेअर एवढ्या कवड्या होत्या त्याच्या.
मग मग आता आम्ही जाऊन एवढा मोठा मोठा घेतलाय तो घेतला. एवढाच होता एवढाच येस छोट्यांचा घेतला होता मग आता जाऊन मोठा घेतला ॲक्च्युली आम्हाला चांगला घ्यायचा होता मॅग्नेटिकवाला पण कुठेच मिळत नाही आहे आणि पण आम्हाला खेळायचं पण आजच आहे येस मग आता आम्ही जेव्हा उद्या परवा कुठे जाऊ आम्ही डिकॅथलॉनला पण ते बघत होतो चेस पण डिकॅथलॉनला चेस नाही मिळाला मला तिथं नव्हतं ना नव्हता तिथे पाहिलं तिथं कॅरम पण नाही कॅरम पण नाही आहे नाही दिसलं नाही मला म्हणजे घरगुती खेळ नाही तिथे घरगुती खेळ नाही आहेत बाहेरचे स्पोर्ट्स हे तर मग ठीक आता आहे, हे आम्ही चलो. हे लोकल दुकानातून घेतलं आहे आम्हाला बॅडमिंटन पण घ्यायचं आहे तर मग आम्ही डिकॅथलॉनला जाऊ परत किंवा एखादा चांगला स्पोर्ट्सच्या ह्याच्यातून घेऊ तिथून मग वाटलं तर चांगला घेऊन येऊ येस आता ह्याच्यावरती काम चालू तर आम्ही आता घरी आलोय घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता ऋषी काय बनवतील ना मी आता बटाट्याची भाजी बनवते आहे आणि डोसा बनवणार आहे तर आता ऋषी खायला बसलेली या जेवायला खाता खाता आम्ही खेळणार तर अशा प्रकारे चेसमध्ये मी हरलेलो आहे चेकमेट मिळालेला आहे मला. चेकमेट झालेला आहे उदूचा शिकतोय अजून उदू शिकतोय शिकेल पण तो खूप भारी खेळलाय त्यांनी माझे भरपूर प्यादे मारलेत आणि भरपूर खेळलाय भारी खेळतोय शिकेल हळूहळू. आम्ही 2-3 तास पासून खेळतोय हम्म. दीड 2 तास 2-3 नाही 1.5-2 तासापासून खेळतोय खेळतोय. हा आता झोप आली आहे त्याला तर अशा प्रकारे आजचा दिवस हा सगळा चाललेला आहे आणि आता खूप झोप येते आमच्या डोक्यात सो आज सॅटर्डेची सुट्टी पण येतं आता झोपायला मिळेल आज तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो फॉलो पण करा बाय बाय गुड नाईट नाईट